जय एससीटी वैदिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। बाबाजी कोळेकर यांनी मिल्क चार्जर विषयी प्रश्न विचारलेला आहे की मिल्क चार्जरचा रिझल्ट किती दिवसात येतो। मिल्क चार्जर हे एक आयुर्वेदिक च्यवनप्राश आहे। याचा रिझल्ट सर्वस्वी तुमच्या जनावरांच्या तब्येतीवर, शक्तीवर, पालन पोषणातील चारा, खुराक आणि पाणी व्यवस्थापन या सर्वांवर आहे। सर्वसाधारणपणे मिल्क चार्जरचा रिझल्ट हा 24 तासापासून 24 दिवसांपर्यंत आपल्याला बघायला मिळतो। जर तुमचं जनावरांचे व्यवस्थापन चांगलं असेल तर 24 तासामध्ये तुम्हाला पहिला रिझल्ट बघायला मिळतो। तुमचं शेणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊन शेण घट्ट होतं, शेणाची दुर्गंधी नष्ट होते, पचन अतिशय छान होतं। जनावरांचा जो खुराक आहे तो 100% पचतो। त्याच्या शेणामधून तुमच्या खुराकातले जे भरडा असेल इतर गोष्टी तुम्हाला यायच्या बंद होतात। त्यानंतर दुसरा बदल म्हणजे जनावराची त्वचा आहे तिच्यामध्ये चमक जाणवायला लागेल, तिच्या अंगावरची गोचीड कमी होतात। त्याचबरोबर तिच्या अंगावर असलेले जे वाढलेले केस आहेत ते हळूहळू गळू लागतात आणि आतमधून तिची अतिशय चमकदार अशा प्रकारची त्वचा बाहेर पडते। दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला जसं शेण घट्ट होईल तसं तुमचं दूधही घट्ट व्हायला लागतं। जसं शेणाचा सुगंध यायला लागतो तशी दुधाची चव बदलायला लागते। म्हणजे हे बदल हे क्रमाक्रमाने होत राहतात। तुमची जे जनावर आहे शरीर यष्टीमध्ये त्याचा जो काटा असतो, वाकडा काटा त्याचा सरळ व्हायला लागतो, शरीर त्याचं धष्टपुष्ट दिसायला लागतं। तुमचं जनावर सुरुवातीच्या काळामध्ये कधी कधी या विरुद्ध ही प्रतिक्रिया करू शकतं। शेण अधिक पातळ होणं, दूध घटणं किंवा दूध पातळ होणं या क्रिया सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये घडू शकतात। जर तुमच्या जनावराला बार्ली चालू असेल, मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल मिक्सचर, दूध वाढवण्याच्या पावडरी असेल, ते वेगवेगळे लिक्विड्स तुम्ही केमिकलच्या स्वरूपातले देत असाल तर तिच्या शरीराचा कोठा साफ होण्यासाठी सुरुवातीला 5 ते 6 दिवस किंवा याहूनही जास्त दिवस तुम्हाला शेण पातळ झालेलं दिसेल, दूध कमी झालेलं दिसेल, पण घाबरून जाऊ नका। हा एक छानपैकी रिझल्ट आहे। तिचा कोठा साफ झाल्यानंतर हळूहळू तुम्ही प्रमाण वाढवा। अशा वेळेस तुम्ही जर प्रमाण वाढवलं तर लवकर तिला रिझल्ट मिळेल। म्हैस जी आहे म्हशीला थोडा वेळ जास्त लागेल, गाईला लवकर रिझल्ट मिळतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, काही शेतकऱ्यांना अर्धा लिटर दूध वाढतं, काहींना 1 लिटर वाढतं, काहींना 4-4 लिटर दूध वाढतं, 5 लिटर बी दूध वाढतं। पण ते कधी वाढतं? तुमच्या जनावराची क्षमता जास्त दूध देण्याची आहे, पण ते तुमच्याकडं अंडर ॲव्हरेज तुम्हाला दूध देते, अशा वेळेस त्याची दूध देण्याची क्षमता वाढते। तुम्ही जर सलग चालू ठेवलं तर पुढच्या वेताला तुमचं आहे त्यापेक्षा हायब्रिडनी त्या दुधामध्ये बदल होतो आणि हायब्रिड असेल जनावरप्रमाणे ते त्याचं ब्रीड उच्च होऊन दुधामध्ये 2 ते 3 लिटरनी वाढ होते। मग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिल्क चार्जर वापरताना सर्व शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे, तुमचं व्यवस्थापन चांगलं असेल तर तुम्हाला 24 तासात देखील रिझल्ट मिळू शकतो। विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये जमिनीचं कस चांगला आहे, त्यामुळे चारा चांगला आहे, तात्काळ रिझल्ट मिळतो। तिकडे मिनरल मिक्सचर वगैरे इतर केमिकल वापरण्याचं प्रमाण देखील कमी आहे। परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या केमिकलचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे, मेडिसिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे रिझल्ट यायला थोडा उशीर लागू शकतो। त्याचबरोबर तुमचा चारा जर युरिया डीएपीचा असेल तरी देखील तुम्हाला रिझल्टला उशीर लागू शकतो। परंतु एकदा तुमचं जनावर सेट झालं त्यापुढे त्याचं दूधही कमी होत नाही, आजारही पडत नाही आणि तुम्हाला अतिशय सुंदर असे रिझल्ट मिळतात। सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड याचा जो मी दाणेदार वैदिक खतांचा चारा जर तुम्ही बनवला तर तुम्हाला रिझल्ट हा हमखास मिळतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर डबल प्रमाणामध्ये जर सुरुवातीला वापरलं किंवा हेल्थ चार्जर तुम्ही 100 ग्रॅमनी वापरलं 2 वेळेस तर तुम्हाला रिझल्ट अतिशय लवकर येऊ शकतो। धन्यवाद।